लातूर जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांनी चक्क हमीभाव केंद्राकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। एका महिन्यात केवळ 168 शेतकऱ्यांनीच नाफेड केंद्रावर तूर विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे, तर शासनानं शिफारस केलेल्या उत्पादन खर्चापेक्षा सुद्धा कमी हमीभाव मिळत असल्या कारणामुळे शेतकरी आता चिंतेत सापडले। त्यामुळे पुन्हा नाफेड केंद्रावर सोयाबीनसारखीच तुरीची सुद्धा परिस्थिती होईल का, या चिंतेत लातूर जिल्ह्यातला शेतकरी आता खुल्या बाजाराकडे वळलेला आहे। मुदतीमध्ये ते कंप्लीट करून घेत नाही आणि जेवढी काय नोंद केली गेली ती त्याच्यातल्या 70% माल हा त्यांना रिटर्न परत चांगला नाही म्हणून वापस पाठवला जातो, जेणेकरून शेतकऱ्याची नाचक्की होत आहे। आणि तो रिटर्न झालेल्या मालाबद्दल परत त्याला डबल कुस्ती करून ती परत आडतीवाल्यांना घालावं लागतं। म्हणजे डबल टिबल हेलपाटे मारूनसुद्धा म्हणावं तसं शेतकऱ्याचं उत्पादन झालेलं नाफेड खरेदी करू शकत नाही। त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा कल हा नाफेडकडे कमी होत आहे। नोंद केल्यानंतर 50%च लोकांचा माल घेतला गेला। ती नोंद केलेल्या बी मालातलं 70% माल परत आणि 50% लोकांना माघारी 4 दिवस तिथं उभा टाकावं लागतं आणि पुन्हा माल घेतलं नाही तेवढं सगळं भुर्दंड शेतकऱ्यावर बसतं आणि पुन्हा खुल्या बाजारात आणून नाविलाजाने विकावं लागतं। शेतकरी हा संकटात आहे सर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।